राधिकाताई म्हणते का आता सासू आल्याशिवाय काही भाजी गिजी काही करत नाही म्हणते. पण आता किती वेळ होऊन राहिला, तास दीड तास होऊन राहिला. मी कपडे टाकून दिले वाळासाठी. आतापर्यंत तर राधिकाताईनं पोळ्या गिळ्या टाकून घेतल्या असन. आणि हे सासूबाई काही घरात नाही. आता घरातच नाही तर कोण सांगणार आहे मग भाजीचं. आणि हे मोठं सिस्टम आहे बाप्पा यायचं. हां, जेव्हा ते सांगत तेव्हा हे करन, हे कोणती गोष्ट झाली काय. आणि आता जेले भूक लागली त्यानं काय करावं, वरतं तोंड करून बसाव काय आता. जेले भूक लागली तर किती वेळ होऊन राहिला, आता 12 वाजत येऊन राहिले. पोट नाही ना पोट करून राहिलं. हां, सकाळी रवा केला होता, तो शिरा केला होता, तर तो काही खाल्ला नाही. पुलीचा खाल्ला होता, त्यानं काय भूक जाते काय. आणि या माझ्या सासूबाईनं मार रपटला. आणि अजून म्हणे का एवढं टाकलं तेवढं टाकलं. मला काही चांगल्या सव्वाची बहिणी दिसते. बाई दिसायले मस्त धाकात ठेवते आहे ना. मला वाटलंच 2-3 शब्दाचे बोलल्या आणि त्या राधिकाताईला असं वाटलं का धाकात ठेवून राहिला ताईले म्हणून. पण असं कसं आपल्याला चालत नाही. हे काय होय बाप्पा, हे एवढा उशीर सकाळच्या स्वयंपाकाले. आता त्या बिचारा एवढं काम धंदा सगळं करून आता थकून जाते जीव. हां, पोट कोरकोर करायला लागते. तरी बाप्पा घरात नाही. आता सांगून दिलं असतं काय करायचं आहे काय नाही, करून टाकलं असतं पटकिनी. आणि जेवण घेऊन उरकून गेले असते. पूनम काय झालं, एकटीच बडबड करून राहिली. पूनम काय हो राधिकाताई. अगं पूनम काय झालं म्हटलं, एकटीच बडबड करून राहिली. हां, काय झालं, कायचा विचार करून राहिली. कायचा नाही हो राधिकाताई, हे आपल्या घरचाच करून राहिली. आता म्हटलं भूक नाही ना भूक लागून गेली. आणि सासूबाई कधी दिसूनच नाही राहिल्या ना, घरात दिसून राहिल्या ना दरवाजात दिसून राहिल्या. आता जाऊ का म्हटलं त्याला शोधा गिदाले. ही नसते आता, ह्याच वेळा त्याचा याचा आपल्याला म्हणते करून ठेवून दे पोळ्या किड्या. आणि मग वेळेवर येते मग सांगते हे भाजी कर ते भाजी कर, मग मी करून देतो. पण का राधिकाताई, तुम्हाला असं वाटत नाही काय का सासूबाई तुम्हाला दबून ठेवते म्हणून. हां, मी का सकाळी पाहिलं किती बोलून राहिलं होतं ते तुम्हाला छोट्या छोट्याशा गोष्टीवरून. तुम्ही काही बोलत काऊन नाही त्याले. म्हणाव काही, असं थोडी ना असते. आता पहा बरं किती वेळ होऊन राहिला. हां, भूक नाही ना भूक लागून गेली आणि घरात नाही. कमीत कमी असं तरी सांगून द्या, सकाळीच सांगून द्या मग. हां, का हे भाजी करून घेजो असं वेळेवर सांगितलं. आता जेले भूका लागल्या त्यानं काय करावं, बसाव काय पोट धरून. लय जोरानं भूक लागली वाटते तुला आहे ना म्हणून. काय हो राधिकाताई, तुम्हाला कोणती गोष्ट बोलाव तर तुम्ही हसण्यातच नेता. हां, काही एवढं हेच नाही करत. तुम्ही बोलत काऊन नाही सासूबाईले. हे असं काही बरोबर आहे का म्हणा. सकाळचं सांगून देत जा म्हणा काय करायचं आहे काय नाही. हे असं वेळेपर्यंत थांबत बसाव, ते सांगन तेव्हा करा. हे कोणती रीत आहे बाप्पा, नवीनच आणलं येईन तर. जाऊ दे ना व, आता पहिला दिवस आहे. आता काय तू काय भांडं का तिच्यासोबत. जाऊ दे आता, तू फक्त पाय. आता काहीच नको बोलू, येणच त्या मी पटकीनी भाजी करून देतो काय सांगते काय नाही तर. हो ना, पाहतो ना मी केव्हा येते तर. आता किती वेळ होऊन राहिला. आल्या पूनम सासूबाई आल्या. काय झालं, दोघी कायच्या गोष्टी करून राहिल्या त्या, कायची मीटिंग होय हे. हां, काही नाही, असंच उभं होतो आम्ही. पण भाजी कायची करू म्हटलं. पोळ्या गिळ्या टाकणं झालं आणि आता म्हटलं भाजीची वाट पाहून राहिलो होतो. तुम्ही काय सांगता तर ते करून देतो म्हटलं. आता 12 वाजून राहिले ना, मामाजीचा याचा वेळ होऊन गेला. मग उशीर होऊन जाते भाजी करायसाठी. मामाची बडबड करत राहते मग. भाजी केव्हा करशील आता. आता तुझ्या सासऱ्याचा याचा वेळ होऊन राहिला, किती उशीर होऊन जाऊन मग भाजी गिजी करायला. असं करणं, हेच करून टाक, बेसनच करून टाक. हां, त्याच्यात दही आणलं होतं सकाळी फ्रीजमध्ये, असं मस्त आंबट बेसन करून टाक आणि त्याच्यासोबत भाकरी करून टाक. पण आतेबाई, मी तर पोळ्या टाकल्या, खूप वेळच्या टाकल्या. आता भाकरी. थोडासा उशीर काय झाला, मला याले बाहेर गेली होती तर पटपट आपल्या मनानं करून टाकलं जसं पाहिजे तसं. आता पोळ्या करायची काही गरज होती काय, विचारायला लागत होतं काय सासूबाई पोळ्या करू का भाकरी करू. आता ते आंबट बेसन करशील तर त्याच्यासोबत पोळ्या चांगलं तरी वाटते काय. त्याच्यासोबत गरम गरम भाकरीच पाहिजे. आणि आता भाकरी करशील तर पोळ्या पडल्या राहील, हाय नाही काय. आता तुमच्या मनानं चालू आहे ना. आता पहिले एक होती, आता दोघी झाल्या. आणि तिलाही म्हटलं बरोबर सांगून राहिली तू, है ना. सकाळी एवढं मोठं तूप टाकून दिलं त्या शिऱ्यात, त्या प्लेटीच्या खालून चाललं होतं ते तूप. मार डबा दिसून राहिला तिथं, मार होतला त्याच्यात. हे काही बरोबर नाही राहते का. हां, स्वतःवर जराशी लगाम ठेव म्हटलं. एवढं सांडूबड नको करत जाऊ. दिसलं तर नाही राहिलं तर मग बसा लागते तसंच. हां, थोडासा विचार करून पहा काहीतरी. हां, जपून चापून वापरा थोडंसं सामान. हे काही बरोबर नाही आहे. एवढं मोठं धान्य, एवढं मोठं सामान वाया जाते. मग त्या प्लेटीलाच अर्ध तूप लागलं होतं सकाळी शिरा खाल्ला तर. एवढे मोठे बदाम त्याच्यात. हां, थोडंसं पाहून वापरा लागते, पाहून वापराले. हो सासूबाई, आता पाहून करन, सगळं काही पाहून करन. तेच म्हणून राहिली मी. आता म्हटलं थोडासा हाताला कंट्रोल ठेवा. एवढं तेवढं टाकून देता कोणत्या याच्यात. आता त्या पोळ्या पडल्या राहील ना, कोण खाणार आहे मग ते चिडपातं. आता राहू ते, केल्या तर पोळ्या. आता याच्या पुढं पोळ्या करायच्या का भाकरी करायच्या विचारून करायचं. हे असं काही करून नाही ठेवायचं. हां, मग कोण खाणार आहे ते. आणि जाय पटकीने आंबट बेसन करून घे. आता पहिले एकटी होती, आता दोघी जणी आहे ना. दोघी मिळून गरम गरम तेव्हाच्या तेव्हाच तर होऊन जाते. कायले पहिल्यापासून करून ठेवा लागते. मस्त गरम गरम खाणं होते. हां, मार दिसते तर मार करता. जा करा पटकीनी, काय करता तर लवकर आंबट बेसन करून आणा. तुझ्या सासऱ्याचा याचा वेळ होऊन राहिला. बाप रे बाप, काय होय हे, सासू होय का कोणता आयटम पम होय बाप्पा. हां, हे असं बोलत असते काय. आता होतच असते कमी जास्त. आणि इले जेव्हा पाहिजे का काय करावं सुने ना काय नाही, ते हिनं रावणी काय घरात. हे काय घुमते साऱ्या गावात. हां, ते राधिका ताईला बोलते बिचारीले.
हे राधिका ती मॅटच आहे, काही बोलत नाही ना काही नाही, मॅटसारखी उभी आहे. मी राहिली असती ना तर चांगलं वरबडलं असतं तोंड, वरबडाले. काय होय पप्पा हे? हा काय बोलणं होय पप्पा? पप्पा एवढे बोलणे तर माझ्या आईचे नाही ऐकले, जेवढे सासू माझ्या जाऊला ऐकून राहिली. जा ना आता, जा ना दोघी जणी, पटापट करा. तुझ्या बाबाचा याचा वेळ होऊन राहिला ना, मग त्याच्यासमोर घोयमय घोयमय करा आणि मग ते मलाच म्हणते, हा मलाच बोलते. जा लवकर करा पटापट, आणा काय करता, तर मला भूक लागली आता. ह्या राधिकाची तर लगाम हातातच आहे. ते तर कधी आपल्याला बोलत नाही, उलटूनही बोलत नाही, काही बोललं तरी. पण आता ह्या लाईनीची लगाम हातात ठेवा लागन, नाही तर हे जर चरपटी निघाली ना तर मग बस झालं. ह्या दोघीला ताब्यात ठेवा लागन, नाही तर मग कसं हे होईल. हा मग हे तर दोघी योग झाल्या का बस झालं, मग त्यालाच झालं सारं सारं. हा येले दाबूनच ठेवा लागन दोघीले, असंच बोला लागते याच्यासोबत, नाही ह्या तर डोक्यावर बसून जाईल. दोघीचे दोघी काय सांडबळ करते बाप्पा. हा पहिले विचारलं नाही ना काही नाही, थोपून ठेवून देते एवढ्या मोठ्या पोळ्या आणि खात बसा म्हणते जसे जनावर होय आम्ही. हा पोळ्या करू करू ठेवून देते आणि भाजीची वाट पाहते. आता गरम गरम असतो ते, कोणता उशीर लागते, 10-15 मिनिटाच्या पोळ्या. हा हायच किती जण घरात खाणारे, इनमिन 4-5 जण. पण यायला तर असं वाटते का मार खटलाच आहे का घरी. ह्या टाकून ठेवून देते पोळ्या आणि पडला राहते, मग त्या मांडते मग गाईले नेऊन. पुन्हा त्या फ्रीजमधून कांदा ते बरं आणि हिरवी मिरची पण आहे पनीर, आणि ते बरं ते काढून ठेवते मी. आता लवकरात लवकर बेसन करावं लागन, नाही तर मग अजून मामाची येऊन जाईल ना तर म्हणून झालंच नाही काय म्हणून. पण कावर राधिका ताई, तुम्हाला एक गोष्ट विचारू काय? विचार ना, काय म्हणतं? आता सासूबाई तुम्हाला किती बोलल्या आणि तरी तुम्ही त्याला काहीच उत्तर नाही दिलं, काहीच नाही म्हटलं त्याला, फक्त हो नाही बस झालं. हे असं असते काय? हा तुम्ही ऐकता ना तर ते जास्तच ऐकवते म्हटलं तुम्हाला. सकाळीच बडबड करून राहिलं होतं ना, आताही बडबड करून राहिला. हे काही बरोबर नाही आहे की त्याचं. हा सून होय ना तुम्ही या घरची, काही मोल करणी होय काय? काही बोलन ते आणि काही चालन, हे असं थोडी नसते. आता त्याला पाहिजे होतं, भाकरी पाहिजे होत्या, तर त्यानं सकाळीच सांगायला लागत होतं ना का बाई आंबट बेसन कर आणि भाकरी करून घे. हा असं वेळेवर सांगा ते वेळेवर होत असते काय? आता वेळेवर पोळ्या टाकायला लावून तर मग वेळेवर पोळ्याही आणि बेसनही हे होते का 10-15 मिनिटात? हा काही एक दोघं जण आहे का खाणारे? एवढे 5-6 जणांचा स्वयंपाक का 10-15 मिनिटात होते काय? हा एवढी अक्कल राहिली पाहिजे ना त्याला. आणि आपण सारा गाव घुमते, पहिले सांगून द्यायला पाहिजे काय नाही, काय बनवा काय नाही, आणि मग सारा गाव घुमत बसा. कोण थांबवते त्याला आणि कोण ठेवते घरात? पण हे काही बरोबर नाही वाटलं मला सासूबाईचं. आणि तुम्ही बोलत का नाही त्याला? हा हे सगळं ऐकून घेता उभं राहून. हे पाय पुन्हा वाईट तर मला वाटते व, आता एवढ्या बोलते त्या वाईट तर वाटणारच आहे ना. पण काय करतो, आता जर बोललं तर घरात भांडणं होते, मग आपले भांडणं माणसापर्यंत जाते, मग माणसाचे मन खराब होते. म्हणून काय बोलावं आणि काय करावं, आता मला सवय पडून गेली इतक्या दिवसाची त्याच्या बोलण्याची. आता मला काही नाही वाटत, तेवढं पुरतं वाईट वाटते. मग एवढं काही टेन्शन घेत नाही मी त्याचं, करू देतो त्याला बडबड. शेवटी त्याचं तोंड दुकान आणि चुप बसते मग त्या. काय करणार आहे? जाऊ दे आता, तू काही लोट नको घेऊ बरं. घे आण तिथून कांदा आण आणि मिरची आण, पटकीने आपण बेसन करून घेऊ. मी तुम्हाला सगळं देतो, कांदाही देतो आणि मिरच्याही देतो आणि दही देतो. पण तुम्ही काही तर काही बोलत जा, हे असं थोडी नाही. तुमचा तर काही सन्मान आहे नाही काय, आत्मसन्मान आहे नाही काय? हा स्वाभिमानानं राहा ना. अशानं म्हटलं फायदा उचलते म्हटलं, अशा सासवा काही चांगल्या राहत नाही. ऐकलं माझ्या मैत्रिणीने लग्न केले ना, पाहिलं त्याचे सासवाला बदमाश आहे. हे सासवाची जातच अशी असते. हो काय? बस बाप्पा, बरोबर अशीच असते. जा तू आण बरं, आण मिरची आण आणि कांदा आण, करू दे पप्पा मला. अजून सासरे येऊन जाईन तर अजून सासूबाईचं आणि सासरीचं होऊन जाईन. राधिका ताईले आज किती बोलल्या सासूबाई? मला म्हणा ना म्हणा, हा मला म्हणा एखाद दिवशी, मग सांगतो त्याले. आज पहिला दिवस आहे तर पाहतो त्याचा, 1-2 दिवस पाहतो कशा काय राहते त्या, कशा नाही. सुधारल्या तर ठीक आणि नाही सुधारल्या तर मग दाखवून त्याले पूनम कशी आहे म्हणून. हे असं काही बरोबर नाही वाटलं मला सासूबाईचं. हा मोठी दिसते सासू, ठेमल्या तोंडाची. हा मोठली मेंढकीच दिसते ते. अहो बिचारे, आणतं का नाही आणत? हो आणतो. मंदा मस्त जमलं होतं बेसन, आंबट बेसन मस्त वाटून राहिलं होतं. हा गरम होतं मस्त. पण किती काही म्हटलं ना तर आंबट बेसनाची चवणी आहे काय पोळीसोबत काही जास्त येत नाही. मस्त भाकरी पाहिजे होत्या तर मस्त अजून चांगलं वाटलं असतं. हा खाण्यात मजा आली असती. अहो तुमची सून ऐकतेच कुठं? तिला म्हटलं का मस्त भाकरी कर आणि हे कर बेसन कर म्हटलं आंबट, तर तिनं पोळ्या करून ठेवल्या आणि मग केलं बेसन. आता तिला पहिलेच सांगितलं होतं ना का बेसन कर जा, आता तिला माहिती आहे काय बेसन केलं तर त्याच्यासोबत मस्त भाकरी करा म्हणून, आंबट बेसन राहते तर. पण नाही केलं ना तिनं, काऊन नाही केला काय मी. आता मी तर तिला सांगून गेली होती आणि मग चालली गेली होती बाहेर. सांगून दिलं त्याला दोघीले मी, म्हटलं करत बसते आता ह्या. पण त्यानं काही केलं नाही. म्हटलं जाऊ दे आता, तेही नवीन आली, तिचाही पहिला दिवस आणि काय बोलावं म्हटलं. आता मी काही जास्त बोलली नाही, म्हटलं जाऊ दे म्हटलं. आता बनवल्या जाऊ दे ना, आता किटीर नको करू तू त्याच्या मागं. आता नाही वाटलं असं जीवावर येऊन राहिलं असं भाकरी बनवायच्या, नाही तर बनवते तशी राधिकाला तर एक वेळा म्हटलं कपटकीने बनवून देऊन देते ते एका वेळाच्या बोलण्यातच. पण जाऊ दे आता, नाही बनवलं असं. आता कामही लय होते ना सकाळपासून. आता किती काही म्हटलं तरी आता हे दोघंही वजनं वाढले आणि ते पोरगी आहे सोबत. हा तर जाऊ दे आता, त्याच्या मागं काही लागू नको बरं. मी कुठे लागतो मागं? मी तर सकाळी शिरागिरा खाल्ला आणि बाहेर चालली गेली होती.
तर डायरेक्ट नंतर अर्ध्या गिरत्या तासाच्या नंतरच आली मी त्याला सांगाले का लवकर लवकर करा म्हणून. आता तुमचा याचा वेळ होऊन राहिला. मी काय लागतो मग मला काय करावं लागते. आता त्या दोघी जणी आहे आणि हे घर आहे सांभाळून ठेवाच. आणि आता पहिले तर ते एकटीच होती, तिच्या मागं लय कामं होते. आता ते आली ना, आता काय आता तर चटपट कामं होते दोघीची गिळून मिळून राहिल्या तर. पण काय मी आता काय करते आणि काय नाही तर आज तर केलं दौडं भाकरी सांगितलं तर पोळ्या केल्या. आता काय मी तुझ्या काय करते तर. म्हणता आता तू नाही काय बाहेर राहणं सोड, लय बाहेर बाहेर राहून राहिली तू. पहिले राधिका होती, तिला एकटीला सोडून चालली जात जाय. आणि आता दोघी सुना आहे ना घरात, आपणही राहा. हा मन मोकळं होते, ते आपल्या मन मोकळं करून आपल्यासोबत बोलते. हा घरातलं सगळं काही आपल्यासोबत शेअर करते. पण अशी तू बाहेर बाहेर राहशील आणि त्या दोघी घरात राहील. हा काही लागलं गिगलं काही दुकानातून लागलं तर मग कोण आणून देईन ते बसन त्या तेव्हापर्यंत तू येईपर्यंत. मग तुझ्या जाणं इथं लय चिकट आहे. जे जातं तर याचा काही पत्ता राहत नाही तुया. हा अर्धा घंटा म्हणता तू आणि एक एक 2-2 तास काही घरात येत नाही. माहित आहे ना मला तुया बसणं कसं आहे तर बाई. काही बोलता काय तुम्ही. आता आता तर गेली मी आणि 10-15 मिनिटातच वापस आली. हा आता बोलीस कोणासोबत. तेवढे रंजनाबाईच्या इथं जातो मी. हा योगी दोघीच्या इथं जातो, बाकी जातोच कोणाच्या इथं. बरं तुला म्हटलं तर तू लागू थोडी ना देत, ते जाऊ दे. पण तुला गोष्ट म्हणायची होती. आज म्हटलं त्या लाईना सुनीचा पहिला दिवस आहे घरात. आता तिनं सकाळी शिरा तर केला होता, पण आज त्या बेसन करायला लावून दिलं. काही चांगलं करायला पाहिजे होतं. हा आज तिचा पहिला दिवस आहे, काही चांगलं बनवायला पाहिजे होतं घरी. पनीर गिनीरची भाजी आणि बेसनच करायला लावून दिलं तर त्याला. हा काय म्हणून ते म्हणून माझ्या पहिला दिवस म्हणून सासूरवाडीत आणि म्हणून माझ्या सासून पहिले बेसन करायला लावलं म्हणून. तिनंच केलं काय मी मस्त जमलं होतं. पण माझं म्हणतं तेच होतं. म्हटलं का चांगली भाजी करायला लावतो म्हटलं. पण येईनं पहिलेच निश्चय केला होता ना का आंबट बेसन करायला लागते म्हणून. आता त्यानं मला सांगितलं म्हणे आम्ही आंबट बेसन करू काय म्हणे. मग म्हटलं त्याला करून घ्या म्हटलं. आता त्याच्यात मी काय गलती आहे पप्पा. त्यानं म्हटलं तर मी हो म्हटलं. आणि नाही म्हटलं असतं तर तिकडून अजून तुम्ही बोंबलले असते. सांगितलं असतं का सुनवायरा बोलते आणि तू काही करू देत नाही. काय माहित कशी बोलतात. कधी म्हणते मी त्याला सांगितलं, कधी म्हणते त्यानं मला सांगितलं. गोल गोल गोष्टी करतात, मला घुमवतं. जाऊ दे तिकडे. आता जेवण किवण झालं, मला चहा दे, मी चाललो मग बाहेर. मी काय देऊ आता चहा. आले ना 2-2 सुना आहे ना तुम्हाला. हा आता त्यानी करण सासू सासऱ्याचं तर कोण करण मग. द्या ना आवाज द्या. जराशी हातपाय हलवत जाय ना. हा बसला बसला मार तिच्या तिथं दिसून राहिली. हलवत जाय हातपाय. जाऊ दे, तुला काही बोलून फायदा नाही. बाई राधिका काय झालं मामाजी. काही नाही झालं बाई. आता जेवण किंवा तर झालं, मस्त जमलं होतं जेवण. पण नाही आहे काय आता नाही काय एखादा कप चहा मान. हा चहा पितो मी आणि जातो. वावरात मजदूर आहे, त्याची मग करावं लागते ना. हा इकडे आलं तर मग इकडचंच होऊन जा लागते. मग तिकडे मजूर आपलं काम दाखवून देते. जाय तू पटकीने चहा घ्या मांड बरं. हा राधिका माझ्यासाठी मांडजो, नाही तर मग एक कप सांगितला तर एकच कप करशील. हा माझ्यासाठी मांडजो, मला आली हुक्की चहाची. हो आतेबाई हो 2 कप मांडते चहा. आणून देते पटकीने. अरे पूनम तुला तर खूप भूक लागली होती ना. जा ना जेवण करून घे ना. हा तुझा आणि अंकुश भाऊचीचं ताट घेऊन जाय, दोघं जेवण करून घ्या. हा पटकी निघून जाते. तुला तर किती वेळची भूक लागली होती. नाही हो राधिका ताई, आता आम्ही दोघं जेवण करून घेऊ तर मग तुम्ही एकटाच राहा ना. एकटाच कराल का मग जेवण. हा आपण तिघं सोबत करू जेवण. तुम्ही काही काळजी नका करू, एवढी काही भूक नाही लागली. 2 मिनिटं थांबू शकतो मी. चला ना आपण जेवण करून घेऊ ना. बरं पण म्हणजे काय पहिले मामाजीला चहा देऊ दे. मामाजीले नातेबाईले लवकर लवकर चहा बनवतो मी. त्याला चहा देऊ देतो, मग आपण जेवण करून घेऊ. चहा अजून त्याच्यात वेळ जाईल. पण जाऊ द्या, लवकर लवकर बनवा तुम्ही, तेव्हापर्यंत मी ताटं काढतो आपले. हां बरं. तर पहा मंडळी, आता मी बनवतो चहा मामाजीसाठी आणि नातेबाईसाठी. हां त्याला लवकर चहा नेऊन देतो आणि मग नंतर जेवण करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता राहिले तुमचे नावं तर पटापट तुमचे नावं घेऊन घेतो. हां तुमच्या राधिकाला अशी साथ द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर लवकर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करून घ्या. हां मी वाट पाहतो तुमचे सबस्क्राईब करायची. चला तर मग आता मंडळी सगळीचे नाव घेऊ आपण. हां शुभदाताई गोठणकर, वैशालीताई इंगडे, ज्योतिताई पोचलवार, लताताई गोरे, गिरीश बोडखे, हितेश डहाके, मनीषाताई फोंदके, फरजानाताई खान, प्राचीताई मुळे संभाजीनगर, अभि, प्रियंकाताई वानखडे, रश्मीताई दळवी, सुनंदताई दुसाने मराठी, लताताई प्रांजलीताई अस्वार, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, मृदुलाताई अंगारे, प्रियंकाताई मून, सुनंदताई नागरारे, खुशाल उगेमुके. तर यांचे खूप 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 धन्यवाद ज्यांनी आपल्याला कमेंट केली. आता उद्या तुम्ही अजून कमेंट करा, पण तुमची राधिका तुमचे सगळ्याचे नाव घेईन. पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.